हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा पूर्ण आरोग्य या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीसविषयी, मधुमेहाविषयी चर्चा केली होती. तर त्याच्याशीच लिंक असणारा हा जो हृदयरोग आहे त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर समजून घ्या. कारण मी डिटेल सांगणार आहे की आपल्याला त्याच्यातून कसं आपल्याला पार करता येईल. घर बसल्या आपण कसं ह्या केमिकलच्या गोळ्या, इंग्रजी गोळ्या आपण कशा बंद करेल, याचा हाच उद्देश माझा या पूर्ण आरोग्य या चॅनलच्या माध्यमातून आहे. आणि तुम्ही 100% बरे होणार याची खात्री मला आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही नवे असाल तर यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण याच्यावरती मी डेली जबरदस्त, जसं आम्ही बोललो की 13-14 वर्षाचा एक्सपिरियन्स आम्ही केलेली जेवढी सर्व कामं आहेत ते त्यांच्या पूर्णपणे एक्सपिरियन्स आम्ही निचडून तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत आहे, तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा हृदयाच्या बिमारी काय, जसं डायबिटीसला कनेक्ट कनेक्ट झालेला हा रोग आहे, त्याचं नाव आहे हृदयरोग. आता कसं डायबिटीसमध्ये जसं इन्शुलिन वगैरे म्हणजे खूप सारे मेटफॉर्मिन, ग्लॅमिप्राइड, लाईफ टाईम ज्या केमिकलच्या गोळ्या घेतात त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी साईड इफेक्ट होतात. आणि तसंच हा हृदयरोगात जसं जसं फ्री रॅडिकल्स वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढल्यावर मोठापा वाढतो. आणि मोठापा वाढल्यामुळे बॉडीची मुवमेंट कमी होते. परत अजून फर्दर कोलेस्ट्रॉल म्हणजे अजून आणखीन कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि त्याच्यामुळे नसा चॉकअप व्हायला चालू होतात. आता समजा तुम्ही कल्पना करा, अशी अशी तुमची नस आहे आणि त्या नसांमधून रक्त वाहते. आणि त्या रक्तामध्ये धीरे धीरे कोलेस्ट्रॉल जर साठायला लागलं की एक नस चॉकअप झाली, अशा भरपूर नसा चॉकअप होतात. आणि अचानक आपण म्हणतो की अरे हा पूर्ण चांगला होता, हट्टाकट्टा होता, बॉडीने चांगला होता, धडधाकट, आणि अचानक त्याला अटॅक आला. ठीक आहे. तर या केसेस काय होतात, तर या नसा आतून पूर्णपणे चॉकअप झालेल्या असतात. पूर्णपणे नसा या चॉकअप होतात. आणि चॉकअप झाल्यानंतर त्याच्यातून रक्तप्रवाह होण्यास अटकाव होतो. आणि रक्त बघा, रक्ताचा एक गुणधर्म आहे की जर हे रक्त जास्त वेळ, थोडंसं जरी लेट झालं, म्हणजे थोडंसं जरी रक्त, थोडं मुवमेंट त्याची कमी झाली की ते गोठायला चालू होतं. ठीक आहे. जसं तुमच्या हाताला कट लागला आणि ते रक्त बाहेर आलं तर लगेच त्याच्यामध्ये गोठण्याचा गुणधर्म असतो की ते गोठून जातं. ठीक आहे. रक्त साखळलं असं मराठीत आपण बोलतो त्याला. तर हे असं होतं. म्हणून बघा, डायबिटीस बीपीच्या लोकांना अक्सर जर तुम्ही बघितलं तर ॲस्पिरिन, इकोस्प्रिन नावाची 75 mg किंवा 25 mg ची गोळी नेहमी चालू असते, जी की रक्त पातळ करते. बरोबर. कारण रक्त हे फिरत राहावं नेहमी, ते थांबलं की गोठलं जातं त्याचे. म्हणून हृदय, आता हे रक्त तुमच्या बॉडीमध्ये फिरवण्याचं काम कोण करते, तर हृदय. म्हणून हृदय बघा, तुमच्या जन्माच्या आधी तुमच्या शरीरात पहिल्यांदा ऑर्गन कोणता तयार होतो, अवयव होतो, तर हृदय होतो. आणि या हृदयाला तुम्ही कसं जपलं पाहिजे. आणि जर बघितलं तर या जगात जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, हिशेब आणि संदर्भ आकडे जर पाहिलेत, तर जगात हृदयरोगी जास्त भारतामध्ये तयार व्हायला लागलेले आहेत. आणि आता तर मध्ये मध्ये असं आलं की काही कोरोनाच्या लस घेतल्यामुळे त्याचा पण साईड इफेक्ट हृदयावरती वगैरे व्हायला लागलेला असं आहे. तर या केसमध्ये आता तुम्हाला हृदयाला मजबूत राखणं गरजेचं आहे. तुमचे मेन मेन ऑर्गन मजबूत राखणं गरजेचं आहे, जसं की लिव्हर, किडनी, मेंदू, तुमचं हृदय, फुफ्फुस, आणि हे सगळे, तसं ब्लड, म्हणजे सगळं प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक अवयव इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर त्याच्यातलाच एक इम्पॉर्टंट म्हणजे हृदय. आणि हृदय मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण हृदय तुमच्या जन्माच्या आधी तयार झालेलं असतं. पहिल्यांदा हृदयाची धडकणे ज्यावेळी मुलाच्या ऐकू येतात त्यावेळी खूप मोठा आनंद होतो. कारण त्यांना त्यावेळी माहीत होतं की घरात आपला कोणतरी जीव येणार आहे. ठीक आहे. तर हृदय हृदय एवढं इम्पॉर्टंट आहे. आता जर तुम्ही बघितलं तर एक मला सांगा की हृदयाचं जे आहे ते हृदयाच्या तुमचे, जर तुम्ही हृदयाचं चित्र जर पाहिलं तर हृदयाच्या आजूबाजूला एक एक पर्किंचे फायबर्स वगैरे म्हणून असं एक पूर्ण त्याच्यावरती एक स्किन असते. आणि त्या स्किनमध्ये सुद्धा शिरा काय असतात. तर त्या शिरांचं काही काम असतं, त्याच्यामध्ये ब्लड फ्लो जर नॉर्मल प्रॉपर गेला तर त्या शिरा ऍक्टिव्ह राहतील ना. आणि शिरा ऍक्टिव्ह काय होतात, ब्लडचं, हृदय काय होतं की वरून रक्त येतं, वरून रक्त आल्यानंतर खालून पंप होतं. म्हणजे हृदयाला 4 कप्पे असतात, वरच्या 2 कप्प्यातून रक्त येतं, खालच्या 2 कप्प्यातून त्यांना पंप करून बाहेर काढलं जातं. सिंपल भाषेत मी सांगतो, त्याच्यावर डिटेल मी कधी सांगेल हृदयाचं कार्य कसं असतं, फिजिओलॉजी, हृदयाची ॲनाटॉमी काय असते, फिजिओलॉजी म्हणजे त्याचं चित्र काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, किंवा त्याचं कार्य करण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये बिघाड कोणकोणत्या प्रकारे होतात, हे मी डिटेल तुम्हाला कधी सांगेल. पण आता कामाची गोष्ट बोलायची की यातून बरं व्हायचं आहे. आणि तेही डॉक्टरच्या गोळ्या पूर्णपणे बंद करायच्या आहेत, ज्या केमिकलच्या इंग्रजी गोळ्या आहेत, हाच माझा उद्देश आहे. ठीक आहे. तर आता हे जे आहे, तर याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला, तर एवढं सेन्सिटिव्ह आहे, तर त्या शिरा ज्या आहेत ते त्यांचं काम असतं की ते पूर्णपणे पंप करणं. हृदयाला जी गती देण्याचं काम आहे ते त्या 3 वॉलमधल्या पूर्णपणे ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड असतं. हृदयाच्या वरच्या भिंतीवरच्या त्या वॉल म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये ज्या शिरा आहेत किंवा ती ॲक्टिव्हिटी आहे त्या वॉलची, त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. तर आता आपल्याला कधी कधी बघा, आपल्याला आता हे सगळं डिटेल आहे हृदयावरती जर आपण बोलायचं म्हटलं तर 2 तास पण पुरणार नाही, एवढं भारी त्याचं हे आहे, फंक्शन आहे. आणि मला ते खूप इंटरेस्टेड वाटतं तो सब्जेक्ट, कारण ट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मी काही वर्ष काम केलेलं आहे आणि आता सुद्धा ट्रेनिंग पण घेत असतोय. ठीक आहे. तर आता मला एक सांगावं वाटतं, आता आपल्याला करायचं काय आहे, ती एक खबरदारी घ्या. पहिल्यांदा एक बॅड हॅबिट सगळे सोडून द्या. तंबाखू, सिगरेट, ते निकोटीन फिकोटीन जाळून टाका. तंबाखू, सिगरेट, दारू, बॅड हॅबिट्स हे सगळे
दुसरी गोष्ट, रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद करा, म्हणजे तुमचं फॅट नष्ट होऊन जाईल. जरी रात्रीचं जेवण केलं, झोपायच्या आधी फक्त एक ग्लास दूध, हळद टाकून दूध घ्या. दुधात हळद, आणि गाईचं दूध असावं, पूर्ण देशी गाईचं दूध असावं. मी तुम्हाला हे जे नियम सांगतो ना, एक गॅरंटी घ्या की या व्हिडिओला पूर्णपणे तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला 90% आराम मिळेल हृदयरोगापासून. 10% का नाही म्हणत, कारण ती एक्स्ट्रीम तुमच्या केसवर डिपेंड आहे की त्याच्यामध्ये हृदयाचं तुमचं ऑपरेशन झालंय का, हृदयामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती आहे, तुमचं वय किती आहे, हे खूप सारे फॅक्टर्स डिपेंड करतात. पण हे बेसिक मी सांगतोय ते तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. गॅरंटी के साथ हा रिझल्ट येणारच येणार तुम्हाला, ठीक आहे. आता ते झालं. दुसरी गोष्ट एक, तुम्ही सुरुवातीला अर्जुन एक वनस्पती आहे, तिचे अर्जुनाची साल तुम्हाला मिळते ऑनलाईन, तुम्ही कुठेही चेक करू शकता, पण प्युअर क्वालिटीची खात्रीशीर घ्यावी, ठीक आहे. मी कोणत्याही ब्रँडचं नाव घेत नाही ते. तर अर्जुनाची साल आहे, तर ती अर्जुनाची साल तुम्ही चहाच्या गरम पाण्यामध्ये ते गरम करून त्याचा काढा पिऊ शकता दररोज. अर्जुना थोडा गरम असतो, ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून घ्यायचं. सकाळ दुपार संध्याकाळ थोडं संध्याकाळचं राहू दे, पण सकाळ दुपार थोडं घ्या. गरमीचं जे दिवसामध्ये जास्त नका घेऊ, थोडं घ्या. अर्जुना झाली. त्याच्याबरोबर मेथी दाणे पण, जसं रात्री भिजवायचं, सकाळी मेथी दाणे. आणि मेथी दाण्याचं काय करायचं, 15 दिवस घ्यायचं, 15 दिवस 10 दिवस ते स्टॉप करायचं, पुढचे 15 दिवस घ्यायचं, असं करा. कारण मेथी दाण्यामध्ये जास्त, जसं किडनी रिलेटेड काही इश्यू असतील तर मेथी दाणे जास्त, मेथी दाण्याचं हे नाही करायचं, ठीक आहे. ते झालं, मेथी दाणे सांगितलं तुम्हाला, अर्जुन असाल. आता अजून एक, पिंपळाची पानं. जसं बघा, एक हिरवं पान असतं पिंपळाचं, आणि हिरवा पानानंतर ते पिवळं व्हायला चालू होतं, तो मधल्या पिरियडची अशा या लेवलची पानं, या पिरियडची पानं आणायची. आणि बघा, पिंपळाच्या पानाचा जर तुम्ही आकार बघितला, तो सुद्धा हृदयाचा आकार आहे, बरोबर. तर आपल्याला निसर्गात खूप साऱ्या गोष्टी असतात, पण आपण भीतो, आपण ते फॉलो नाही करत. कारण कसं असतं, फुकट जे मिळतं ना त्याची किंमत नसते माणसाला, बरोबर. मग असंच असते. पिंपळाचं पान आहे, ज्या पिंपळाचं जर तुम्ही बघितलं तर आध्यात्मिक दृष्टीने बघितलं तर पिंपळाला खूप महत्त्व आहे आपल्या धार्मिक कार्यामध्ये वगैरे, ठीक आहे. तर ते पिंपळाची पानं काय करायची, 15 ते 20 पानं आणायची. कोवळी असावी, जास्त हे पण नसावी, जुनी पण नसावी, कोवळी. त्याच्यातून असं थोडंसं अर्क निघेल अशी, ठीक आहे. हिरवी आणि पिवळ्याच्या मध्ये जो पिरियड असतो त्यांचा, त्यावेळी आणायची. जास्त पिवळी पण नाही आणायची, ठीक आहे. आणा तुम्ही एकदम सॉफ्ट अशी, आणि 15 ते 20 पानं तुम्ही 15 ते 20 मिनिटं, 30 मिनिटं, अर्धा तास, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं पाण्यामध्ये उकळून तो पाणी जे आहे ते पाणी गरम प्यायला चालू करा. कंटिन्यू सकाळी उठून हे केलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुमची बॉडी बघा, ठीक आहे, तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल. तसंच तुम्ही आता स्वयंपाकघरात घुसा. स्वयंपाकघरात घुसल्यावरती तुम्हाला एक घरात दिसेल की स्वयंपाकघरात मसाल्याचा डबा उघडा. मसाल्याचा डबा तुम्ही घरात उघडला, तुम्ही घरात डबा उघडा, आणि मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्हाला एक कळेल की दालचिनी आहे. दालचिनीचा काढाचं सेवन करा, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. काळी मिरी आहे, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. आता मला एक सांगा, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, लसूण आहे. लसूणच्या सकाळी उठल्या तुम्ही लसणाच्या 3-4 एक फोड्या काढा, त्या सोलून वगैरे आपण तुम्ही जिभेमध्ये चावून घटका पाण्यासोबत, ठीक आहे. कोमट पाणी प्या. हां, पाणी जेवणाच्या मध्ये कधी पिऊ नका. गॅस ॲसिडिटी कधी होऊ देऊ नका. जेवणाच्या आधी 1 तास आणि जेवणानंतर 1 तास तुम्ही काय करा की पाण्याचं कोमट पाणी पिऊ शकता. आणि जर तुम्ही जर फॅटी असाल, वजन जास्त असेल, तर कोमट पाण्याचंच तुम्ही रेग्युलर हे करायचं आहे, फॉलो करायचं आहे, ठीक आहे. कोमट पाणीच प्यायचं आहे, कोणत्या प्रकारचं फ्रीजमधलं पाणी अजिबात प्यायचं नाही. हे झालं. आता याच्यासोबत मी तुम्हाला अजून एक सांगितलं की स्वयंपाकघरात घुसल्यावरती काळी मिरी, लसूण, दालचिनी याच्यासोबत आता तुम्ही जिऱ्याचं सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि त्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकून, म्हणजे शुद्ध हळद असावी, केमिकलवाली नसावी. त्या हळदीमध्ये सुद्धा खूप चांगले गुणधर्म आहेत. मेथीचे दाणे सांगितले, ठीक आहे. कारल्याचा ज्यूस पण चालू शकतो. पण हे जे सांगितलेलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता दुसरी गोष्ट, पथ्यासोबत नॉनव्हेज पूर्णपणे बंद करा. मी स्ट्रिक्ट आहे. हे बघा, आपल्याला फ्रीमध्ये बरं व्हायचं आहे आणि कायमचं मजबूत बरं व्हायचं आहे. असं विनाकारण वरून बरं नाही व्हायचं. आतून बॉडी जे तुमचा रोग, जिथून आजार तयार होतोय ते मूळच बंद करून टाकायचं आपल्याला. तुम्ही बघा, हे फॉलो करून बघा, तुमचं आयुष्य 20, 30, 40 वर्ष वाढेल, ठीक आहे. तर आयुर्वेद शास्त्राचे हे सर्व नियम आहेत आमचे, त्यात 13-14 वर्ष गेलेले आहेत या पूर्ण नॉलेज घेण्यात. तर ते मी तुम्हाला 10 ते 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे, ठीक आहे. त्याच्यात अजून एक आहे की ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आहे. तर ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सचा जो आहे ते पण तुमच्या हृदयाला खूप इम्पॉर्टंट आहे. आता ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स कशासाठी आहे, तर ते फ्री रॅडिकल तुमच्या बॉडीमध्ये पैदा होतं, आणि तेच मेन कारण असतं कोलेस्ट्रॉलला. जसं कोलेस्ट्रॉल चाटतं ते टेन्शनमुळे, आणि फ्री रॅडिकल पैदा होतात टेन्शनमुळे, निकोटीन वगैरे, बॅड हॅबिट्स, अनहेल्दी डाएट, त्याच्यामुळे साठलं जातं. आणि हे जे आहे ते बघा, फ्री रॅडिकल्सनी कोलेस्टेरॉल साठल्यामुळे चॉकअप होतं. आणि याच्यामुळे हे कोलेस्टेरॉल जे आहे ते त्याचं मूळ आहे फ्री रॅडिकल्स. तर फ्री रॅडिकल नष्ट करण्याचं काम ओमेगा-3 करतं. आणि ओमेगा-3 नॉनव्हेजच्या सोर्समध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला हे मिळतं, पण आम्ही तर पूर्ण व्हेज प्रिफर करतो. आणि व्हेज जर तुम्ही असाल तर पूर्ण जवसामध्ये शानदार प्रकारे फ्री रॅडिकल्स तुम्हाला मिळून जाईल. जवसामध्ये तुम्हाला ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मिळून जाईल, जे की फ्री रॅडिकल्स मारून टाकेल, ठीक आहे. आता मला एक सांगा, जर हे तुमचं ब्लड वाहतंय नसांमध्ये आणि हे कोलेस्टेरॉल साठलेलं आहे, आता हे कोलेस्टेरॉल ॲज इट इज राहतं. आता तुमच्या बाहेरच्या ज्या हृदयाच्या गोळ्या असतात, ॲम्लोडिपिन, टेल्मिसर्टान, खूप सगळ्या टाईपच्या
असतात त्या काय करतात, थोडीशी शिराची साईज मोठी करणं आणि रक्तप्रवाह थोडा नॉर्मल करणं. म्हणजे काय होतं की शिरा चॉकअप होत नाहीत, थोडंसं वाटतं की बाबा धाप लागली. आता धाप नाही लागत, कारण बीपीची गोळी घेतली का, तर हे 8-12 तासापुरतं 8 तासापुरतं ही शीर मोठी होते आणि कोलेस्टेरॉल इथे असतं आणि शीर मोठी होते आणि इथून जायला रक्त जायला हे होते, म्हणजे रक्ताचं फ्लो. हा आता बरं वाटतं. ठीक आहे. पण हे कोलेस्ट्रॉल ॲज इट इज राहतं ना, मग त्याचा असर संपला की परत हे शीरचे चॉकअप व्हायला चालू होते आणि मग आपल्याला वाटतं की बीपीची गोळी आयुष्यभर बंद नाही करू शकत. आणि बीपीची गोळी आयुष्यभर जर बंद करायची असेल तर मी जे सांगतोय ते ऐका. ठीक आहे. ते काय करते कोलेस्ट्रॉल. आता बघा, जर तुम्ही असंच ॲज इट इज राहिला, बीपीची गोळी फक्त शिरा मोठं करून ते रक्तप्रवाह तेवढं 12 तासापुरतं तुम्हाला सांभाळतात. पण समजा हे कोलेस्ट्रॉल असंच वाढत गेलं तर किती बीपीच्या गोळ्या खाणार. एक उदाहरण देतो एक टाईपचं. ठीक आहे. असे खूप सारे टाईप आहेत त्या हृदयाच्या गोळ्यांमध्ये. ठीक आहे. ज्या की इंग्रजी दवा आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे कार्य आहेत, पण एक उदाहरण देतोय म्हणून याला मुळासकट काढण्याचा प्रयत्न करा. मुळासह फेकून द्यायचा काढून. अजिबात आजारी पडायचं नाही. ठीक आहे. माझा उद्देश फक्त एकच आहे, या चॅनलच्या माध्यमातून सबस्क्राईब करा. विश्वासाने तुम्हाला सांगतो, कोणताही आजार तुमच्या घरात कुठल्याही माणसाला राहणार नाही, याची गॅरंटी, खात्री आहे. ठीक आहे. जसं तसं आता हे बघा, हे कोलेस्ट्रॉल जसं साठलेलं आहे ना, हे कोलेस्ट्रॉल पहिलं काढून फेकून द्यायचं आपल्याला. ते कसं, ओमेगा 3 रेग्युलर घ्यायचं आणि जे मी तुम्हाला सांगितलं स्वयंपाकघरात घुसून जे उपाय, अर्जुनाची साल, हे सगळे उपाय करा. हळूहळू कोलेस्ट्रॉल निघून जाईल. आणि त्याच्यासोबत एक एक तास कपालभाती प्राणायाम चालू करायचं. अनुलोम विलोम पहिले 10 ते 15 मिनिटं करा. युट्यूबला जावा, गुगलला जावा, तुम्ही बघा ते कसं करताय आणि प्रॉपर त्या पद्धतीने करायला शिका. आमचा उद्देश एकच आहे, तुम्ही बरे झाले पाहिजे. अजिबात एक सुद्धा गोळी खायची नाही. हा व्हिडिओ बघितला त्यानंतर तुम्हाला तुमची 6-7 महिन्यामध्ये गोळी बीपीची बंद झाली पाहिजे. याच उद्देशाने करा. ठीक आहे. याच्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मी व्हॉट्सअप तुम्ही करू शकता मला. ठीक आहे. आता हे जे आहे, आता हे पूर्णपणे कोलेस्ट्रॉल निघून गेलं तर तुम्हाला बीपीची गोळी बंद होणार नाही का? होणार बंद. पण आपल्या डोक्यात बसलेला आहे की बीपीची गोळी बंद होत नाही. डोक्यातून पहिला हा विचार काढून टाका. ठीक आहे. तर आता हे झालं. याच्यासोबत आपल्याला कपालभाती, अनुलोम विलोम केलं तुम्ही 10 मिनिटं, परत कपालभाती जे असते ना, ते हे श्वासोच्छवासाचा जो व्यायाम आहे तो, त्याच्यातून काय होतं की धीरे 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 तुमचं पण कपालभाती, हृदयरोगांचं जर ऑपरेशन झालं असेल, कपालभाती हळूहळू करा, अनुलोम विलोम हळूहळू करा आणि धीरे 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 वाढवा. तुम्ही थोडंसं एरोबिक एक्सरसाइज करा. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे कुठलंही वेट लिफ्टिंग वगैरे काही नाही. थोडंसं वॉक करणं, हळूहळू थोडंसं पळणं, जसं तुम्हाला सहन होईल तसं. ठीक आहे. हळूहळू बॉडीची कॅपॅसिटी वाढवा, नॉर्मल पेशी होतील असं काम. आणि त्यानंतर बघा रात्र वेळ आणि बॅड हॅबिट्स टाळून द्या. ठीक आहे. थंड पाणी फ्रीजमधलं पिऊ नका. फ्रीजमध्ये जवळजवळ फ्रीजमधल्या वस्तूंमध्ये फ्रीजमधून 12 ते 13 गॅस निघतात आणि ते गॅस पदार्थात होतात. फ्रीजवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेल, फ्रीजवरती सुद्धा मी 15 मिनिटं बोलेल. ठीक आहे. फ्रीजमधले पदार्थ नका हे करू. म्हणजे खूप साऱ्या आयुर्वेदिक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळा. ॲल्युमिनियमची वगैरे जेवणाला भांडी वापरू नका. मातीची भांडीचं जर वापरलं तर खूप चांगला तुम्हाला हे मिळेल, रिझल्ट मिळेल बॉडीमध्ये. जेवण चावून बारीक करून घ्या. थोडं खा पण चावून बारीक करा. त्यानंतर ते तुम्ही गिळा. ठीक आहे. कोमट पाणी, जेवणासोबत पाणी पिऊ नका एकदम. हे तुम्ही पाळलं आणि ओव्हरलोड खायचं नाही. ढेकर आलं की जेवण थांबवा. ठीक आहे. ओव्हरलोड खायचं नाही. विशेषतः रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद करा. जे काय असेल ते सूर्यास्ताच्या आधीच तुम्ही जेवण करा. ह्या हॅबिट्स तुम्ही ठेवा आणि नंतर मला सांगा तुमची बॉडी काय होते. ठीक आहे. 100% हृदय ठीक होणार. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा आणि माझ्याशी तुम्ही कनेक्शनमध्ये राहा. अजिबात कोणताही आजार तुम्हाला होणार नाही याची खात्री, पूर्ण आरोग्य या चॅनलवरती राहील. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.